गुड मॉर्निंग. प्रावा झोपली होती म्हणून लकीली आज भूषणचा छान असा टिफिन रेडी करू शकले. तो ऑफिसला गेला. त्यानंतर थोड्या वेळानेच प्राव्या उठली आणि प्राव्याला आता ब्रशवर कोलगेटही हवी आहे, कारण मम्मा ब्रश करताना कोलगेट लावते हे तिला चांगलंच माहिती आहे. ब्रश करून झाल्यानंतर ती स्वतःच किचनमध्ये गेली आणि स्वतःची प्लेट काढायला लागली, कारण आता तिला माहिती आहे की आता तिला ब्रेकफास्ट करायचा आहे आणि तोही तिला स्वतःच्या प्लेटमध्येच करायचा होता. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर आम्ही दोघेही निघालो फिश आणायला, कारण प्राव्याला आता फिश खायची होती. लंचमध्ये म्हटलं तिच्यासाठी फिश बनवेल. फिश मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथे मी छान अशी सुरमई घेतली, माझ्यासाठी ही मुशीची मच्छी घेतली. घरी आल्यावर माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला, जी सोसायटीमध्येच राहते. ती म्हणाली माझ्याकडे जेवायला ये. मग काय फिश बनवायची राहिली आणि आम्ही दोघेही तिकडेच जाऊन जेवलो. घरी आल्यावर माझं एक पार्सल आलं होतं. मी हा माईक ऑर्डर केलेला. आता ब्लॉगिंग सुरू केल्यापासून मी ही सेकंड गोष्ट मागवली जी माझ्या कंटेंटला इम्प्रूव्ह करू शकेल. संध्याकाळी हॉल क्लीन करण्यासाठी मी स्नॅपडीलवरून ह्यांना बुक केलं होतं, जे की आमचा पूर्ण हॉल क्लीन करणार होते. आणि प्राव्याची सगळी खेळणी बाहेर आल्यामुळे प्राव्या जास्तच खुश होती. त्या क्लीन करून गेल्यानंतर मी प्राव्यासाठी फिश फ्राय करायला घेतली. एकच पीस घेतला, त्यावर थोडासा लिंबू पिळला, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, धणे जिरे पूड, चवीनुसार मीठ आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट सगळं छान फिशला लावून घेतलं. त्यानंतर रवा आणि तांदळाचं पीठ असं मिक्स करून घेतलेलं, थोडंसं मीठही त्यात घातलं आणि ही फिश छान अशी त्यामध्ये कोट करून फ्राय करून घेतली. प्राव्याचं जेवण रेडी झालं. तिला भरवायला घेतलं आणि माझ्या बाळाला अजिबात धीर नव्हता. अरे मम्मा, फिश कशी आहे फिश? तिचं जेवण झालं. आता आमचं काम होतं दोघांचं, तर हे घर आवडणं. एवढी भांडी पडली होती, पूर्ण अख्खा हॉलभर पसारा होता. भूषणचा चेहरा एवढूसा झाला होता, पण त्याला म्हटलं चल बाबा सगळं आवरून घेऊया. आय होप तुमचा दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.